नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 2 कच्चे बटाटे आणि 1 कांदा याच्यापासून एक मस्तपैकी असा स्नॅक्स तयार करणार आहोत आणि तो सुद्धा एकदम असा खुसखुशीत. चला तर आज आपण समोसा मटरी ही घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. समोसा मटरीसाठी लागणारे साहित्य आहे. इकडे मी 2 कच्चे बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप मैद्याचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 कांदा असा तो सुद्धा असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे सफेद तीळ, 2 चमचे तूप घेतलेला आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे. त्यामध्ये बटाट्याचे तुकडे आहेत ते घातलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालणार आहोत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये व मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. चांगली पेस्ट करून घ्यायची आहे, बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर इकडे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये मैद्याचं पीठ घालणार आहोत, 1 कप. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता सफेद तीळ घालायचे आहेत, 2 चमचे. त्यानंतर जिरं घालायचं आहे, ओवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 2 चमचे तूप घालणार आहोत. तुम्ही तूप खात नसाल तर तेलाचा पण वापर केला तरी चालेल. 2 चमचे तेल घालू शकता. हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मिक्स करून झालेलं आहे आपलं. आपण आता याच्यामध्ये जे कांदा आणि बटाट्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे मिश्रणामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे, बघू शकता. इकडे पाण्याचा वापर मी नाही केलेला आहे. बटाट्याच्या ओलसरपणानेच हा डो तयार होऊन जाईल, बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे. आपण आता या डोचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत, बघू शकता असे मी गोळे करून घेतले आहेत. बाकीचे सुद्धा आपण आता असेच करून घेणार आहोत, बघू शकता असे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मैद्याचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आपण आता हा लाटून घेणार आहोत. अशी छोटी पुरी सारखं करून घ्यायचं आहे, बघू शकता. जास्त पातळ नाही लाटायचं आहे, बघू शकता असं झालं पाहिजे. असं मी करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता याला तूप लावणार आहोत, असं तूप लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल लावलात तरी चालेल. त्यानंतर मैद्याचं पीठ आहे ते असं स्प्रिंकल करायचं आहे. त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे एक साइड. परत आपण त्याला तूप लावणार आहोत, बघू शकता. व परत मैद्याचं पीठ आहे ते स्प्रिंकल करायचं आहे व परत असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला असा समोशासारखा आकार द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. असं करून मी घेतलेला आहे.
आपण आता हे थोडं लाटून घेणार आहोत. परत असं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण फोल्ड केलेलं आहे ते चांगलं चिकटून जाईल. बघू शकता असं करून घ्यायचं. बाकीचे सुद्धा मी असे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता हे तळून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल इकडे मी नॉर्मल गरमच केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता समोसा मटरी आहे ती घालायची आहे. मीडियम टू हाय, हाय टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, मस्तपैकी असा सोनेरी कलर येईपर्यंत. बघू शकता असं पलटवून घ्यायचं आहे. छान लागतात ह्या मस्तपैकी, एकदम अशा खुसखुशीत. तुम्ही टॅमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर खाल्लात तर खूपच छान, आणि त्याच्यासोबत चहा तर अतिउत्तम एकदम. बघू शकता मस्तपैकी असा कलर येत आहे आपल्या मटरीला, आणि आपली मटरी सुद्धा तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशा समोसा मटरी. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.